आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेझेंटेशन हा आपल्या कार्यक्रमाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि कॅन्डल मेकिंग हा प्रेझेंटेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. सो आज आपण बघतोय कॅन्डल मेकिंग आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे मनीषा. हाय मनीषा. हाय. आज तू कॅन्डल मेकिंग दाखवतेस तर मला सांगशील पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे त्यासाठी आपल्याला? हां, त्याचं साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फ्लोटिंग कॅन्डल आपण बनवतोय म्हणून त्याचा मोल्ड लागेल. पॅराफिन वॅक्स, कॅन्डलसाठी दोरा, ग्रीसिंगसाठी तेल आणि कॅन्डलचे कलर्स. तर सुरू करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा कॅन्डलचा मोल्ड घेतोय. ह्याला कॅन्डलच्या ह्याला इकडे होल आहे जेणेकरून आपण ही वात ह्याच्यातून काढणार आहोत. तर सुरुवातीला आपण या होलमध्ये आधी आपण धागा घालून घेणार आहोत. आता हा कॅन्डलचा वरचा पोर्शन असल्यामुळे कॅन्डलची धाग्याची आपण हाईट डिसाइड करू शकतो. आता हा मी इथे बेंड केला आणि आपण आता ह्या सरफेसवरती ठेवून घेतलाय. बरं. आता कॅन्डलचा मोल्डचा बेस जेवढा आहे तेवढा आपण धागा कट करून घेणार आहोत. हे मोल्ड्स असे बाजारात अवेलेबल असतात का? हां, हे सिलिकॉन मोल्ड आहेत. असेच ॲल्युमिनियमचे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे मोल्ड्स मिळतात, पत्र्याचे वगैरे. आणि ह्या मोल्डला आतून आपल्याला ग्रीसिंग म्हणजे कॅन्डल पटकन बाहेर येण्यासाठी म्हणून आतल्या साईडनं थोडंसं तेल लावायचं. बरं. ओके. चमचा देऊ? हातानेच. आणि ह्या कॅन्डलच्या आतमध्ये जेवढे फोल्ड्स वगैरे दिसत आहेत ना तर साधारण तिथे सगळीकडे पसरेल असं फक्त बघायचंय. आणि या सिलिकॉनचा मोल्ड असल्यामुळे ना हा हवा तसा हलतो. तर हे आपलं ह्याला आपण ग्रीसिंग पण करून घेतलंय. आता ह्या कॅन्डलचं म्हणजे हे पॅराफिन वॅक्स मोल्ड मेल्ट झाल्यानंतर असं दिसेल. आता ह्याला आपल्याला कलर करायचा आहे कारण ही फ्लोटिंग कॅन्डल आहे तर ह्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहोत. अच्छा, ह्याच्यात. ओके. किती? 2-3 थेंब बस. आता ह्याच्यामध्ये आपण आधी हा एवढा कलर टाकून घेणार आहोत. ज्यांना कोणाला डार्क लाईट जसं हवं आहे ना त्याच्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये कलर अजून वाढवू शकतो. आता हे आपलं मेल्ट पण झालंय आणि ह्याला कलर पण झालाय. तर आता आपण हे मोल्डमध्ये टाकणार आहोत. हे मोल्ड पूर्ण भरेस्तोपर्यंत आपण टाकलंय. आणि आता हे कॅन्डल सेट व्हायला थोडा वेळ लागेल जेणेकरून हे वॅक्स आहे ना हे थोडं अजून घट्ट होईल आणि जेणेकरून आपण ही कॅन्डल मोल्डमधून काढू शकू. बरं. किती वेळ लागतो सेट व्हायला? आता डिपेंड. समजा उन्हाळ्याचा सीझन असेल तर कॅन्डल पूर्ण सेट व्हायला जरा जास्त वेळ लागतो, साधारण 2 ते 3 तास. समजा हीच कॅन्डल आपण थंडीमध्ये गेली तर ही फार पटकन निघून येते. पण बऱ्याचदा कॅन्डल ही पटकन गार व्हावी आणि पटकन मोल्डमधून निघावी म्हणून बरेच जण ह्याला फ्रीजमध्ये पण ठेवतात. पण त्यांनी होतं काय, कॅन्डलमध्ये श्रिंकिंग जास्त होतं. म्हणजे कधी कधी काही कॅन्डल्सचा बेस समजा बघितला असेल तर आता आपली कॅन्डलला बेस एकदम सरळ आहे तर बऱ्याचदा ही कॅन्डल थोडीशी सेमी सॉलिड झाल्यानंतर बरेच जण पटकन निघावी म्हणून फ्रीजमध्ये टाकली तर त्याला बेसला असं एक खड्डा आल्यासारखं खोलगट असतात. कारण होतं काय की कॅन्डलला आपण पॅराफिन वॅक्स ऑलरेडी गरम करून घेतले आणि एकदम जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा जे तापमानातला फरक आहे त्याच्यामुळे कॅन्डल एकदम पटकन श्रिंक होते. तर ते श्रिंकेज नको असेल तर आपण नॉर्मल टेम्परेचरवरतीच कॅन्डल कूल केलेली जास्त चांगलं. तेवढा पेशन्स ठेवावा. येस. आता ही आपली कॅन्डल अजून सेट व्हायची आहे. तोपर्यंत आपण काय करूया, ह्या ज्या ऑलरेडी मी बनवून आणलेल्या कॅन्डल्स आहेत तर ह्याला पण आपण अजून डेकोरेशन करू शकतो. तर आता हे जे सूर्यफूल आहे ना तर ह्याच्या मधला जो बेस आहे ना ह्याला आपण ब्राऊन कलर देऊन घेऊया. आणि ह्याला ग्लिटर्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत फॅब्रिकचेच. तर ह्याने आपण ह्या परागकणांचे जे दाणे आहेत तर हे पण आपण ग्लिटरने करू शकतो. प्राजक्ता, आता आपण पहिली जी गुलाबाची कॅन्डल सेट व्हायला ठेवली होती ना तर ती झाली आहे. तर तू ह्याला हात लावून बघशील तर तुला कळेल की हे सगळं आतमध्ये जे आपण वॅक्स टाकलं होतं ना ते कडक झालंय. तर त्या कॅन्डलचा आपण हे मोल्डमधून काढताना सगळ्यात पहिल्यांदा ही जी वात आपण पहिली आधी सरळ करून घेऊया. आणि आता ह्या मोल्डमधून काढताना हा मोल्ड आपल्याला सगळ्या साईडनी फाकवायचा आहे. हे बघ असं.
ओके, ठीक आहे. मस्त. आणि ह्याच्याच वरती आपण मगाशी जसं डेकोरेशन बघितलं होतं तसं आपण ह्याच्यावरती समजा स्प्रे केलं किंवा ग्लिटरचं काम केलं तरी पण ही कॅन्डल पटकन तयार. करूया मग ती प्लेस? हो चालेल. कुठे मध्ये ठेवू? हां मध्ये. आता ही फ्लोटिंग कॅन्डल असल्यामुळे आपण काय केलंय की डायनिंग टेबलला आपण एक छोटे छोटे बाउल्स घेतलेत आणि मग त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या आधी डेकोरेट केलेल्या कॅन्डल्स आहेत ना त्या फक्त आपण प्लेस करणार आहोत. मस्त. मला वाटतं सुंदर रेसिपी बरोबर बाजूला हे असं प्रेझेंटेशन केलं तर अजून मजा येईल. थँक्यू मनीषा. थँक्यू प्राजक्ता. आजचं कॅन्डल डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. रामबंधू आज काय स्पेशल, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614 आणि आमचा मेल ID आहे response@samtv.com. मस्त गॉसिप्स, मस्त रेसिपीज आणि मस्त प्रेझेंटेशन बघण्यासाठी पुन्हा पुन्हा भेटूया रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. तोपर्यंत बाय. एकदा मी दिनानाथच्या बाहेर उभा होतो वाट बघत मित्राची आणि एक काका माझ्याकडे आले. तर ते मला म्हणाले तुम्ही काय करता? तर मी म्हटलं की मी ॲक्टर आहे. माझं नाव राहुल मेहेंदळे. तुम्हाला मी ओळखतो, मी ॲक्टिंग करता हेही मला माहिती आहे, पण पोटा पाण्याचं काय, खाण्यापिण्याचं काय तुमच्या? म्हटलं हाच व्यवसाय माझा, हाच व्यवसाय. अरे रे 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 म्हणाले काय करताय तुम्ही असं? तुम्ही एखादा कोर्स का नाही करत? त्याच्यापेक्षा प्लंबिंगचा कोर्स करा किंवा एखादा फिटरचा कोर्स करा. माझा मुलगा ITI मध्ये आहे, तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी शिका, मग तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटतील. म्हटलं हो असं काही अवस्था नाहीये माझी. म्हटलं माझं बरं चाललंय. म्हटलं आज काय स्पेशल.